HT न्यूज इंडिया, सच के साथ। SBL कंपनीत भीषण स्फोट, 18 कामगारांचा मृत्यू तर अनेक कामगार गंभीर जखमी। नागपूर जिल्ह्यातील सोलर इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड SBL कंपनीत आज भीषण स्फोट झाल्याची घटना घडली। 1 मार्चला सकाळी 7:10 पासून 8:20 पर्यंत B20 व 16B या डिटोनेटर नोझल क्लिपिंग प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला। या दुर्घटनेत आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून अनेक कामगार गंभीर जखमी झाले आहेत। जखमींना तातडीने जवळच्या मेडिकल व ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। स्फोट इतका जोरदार होता की परिसरात मोठा आवाज घुमला आणि कंपनीच्या इमारतीचा काही भाग कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस व बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। ढिगाऱ्याखाली अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे। प्राथमिक माहितीनुसार स्फोट हा स्फोटक साहित्य तयार करण्याच्या विभागात झाला असावा अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे। मात्र स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। प्रशासनाने चौकशीचे आदेश दिले असून दुर्घटनेबाबत सखोल तपास सुरू आहे। या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून मृतांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। शासनाकडून मदतीची घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात है। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।